गलाई समाचार आटपाडी। गलाई समाचार आटपाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। गलाई समाचार आटपाडी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। करगणीत रामनवमीचे आयोजन। करगणी तालुका आटपाडी येथे रामनवमी निमित्त 17 व 18 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने केले आहे। करगणी येथे प्राचीन काळातील हेमाडपंथी श्रीराम मंदिर आहे। हे मंदिर संपूर्ण दगडी असून त्यावर आकर्षक नक्षीकाम कोरले आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्ती असून समोर महादेवाची पिंड आहे। येथे दरवर्षी महाशिवरात्री, रामनवमी हे दोन उत्सव उत्साहात साजरे केले जातात। यावर्षी रामनवमी 17 रोजी असून या दिवशी सकाळपासून भजन होणार आहे। दुपारी 12:15 वाजता श्रीराम जन्मोत्सवानिमित्त फुलांचा कार्यक्रम होणार आहे। सायंकाळी लोकनाट्याचे आयोजन केले आहे। दिनांक 18 रोजी सायंकाळी 5 वाजता ती मैदानाचे होणार आहे। या मैदानात अनेक लहान मोठ्या चटकदार निकाली कुस्त्या होणार आहेत। महाप्रसाद रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत। याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे।
या करगणी गावामध्ये येताना खूप आनंद झाला. अतिशय प्राचीन असं हे राम मंदिर आहे. या राम मंदिराच्या जन्मकाळाच्या निमित्तानं या इथे येण्याचा आम्हाला प्रसंग आला आणि खऱ्या अर्थानं खूप आनंद वाटला. आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थानं श्रीरामांचा एक मंदिर उभा करून गेल्या 500 वर्षाचा श्रीराम मंदिराचा जो राहिलेला एक विषय होता तो पूर्ण केला. खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल, त्रेतायुगात श्रीरामाने 14 वर्षाचा वनवास भोगला आणि नंतर 500 वर्षाचा. खऱ्या अर्थानं हा वनवास आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपवला असं म्हणायला हरकत नाही. या लोकसभा क्षेत्रातून माझे पती आदरणीय खासदार संजय काका पाटील उभा राहिले आणि माझी अशी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ज्या लोकांनी पाणीदार खासदार म्हणून आज काकांना खऱ्या अर्थानं पदवी दिली ती सार्थ या 10 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी केली. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचं जे काम होतं ते अतिशय चांगल्या प्रमाणे केलं गेलं. या इथल्या लोकांचा इतका सपोर्ट आम्हाला मिळालाय आणि आम्हाला इथं येताना इतका आनंद झाला. या रस्त्याची दुरावस्था होती, ते चांगले रस्ते झाले. अजूनही आपल्याला चांगली कामं करायची. मी या इथल्या सगळ्या जनतेला असं आव्हान करते, या श्रीराम भूमीमध्ये येताना अतिशय आनंद झाला. सगळ्यांना आवाहन करते की येत्या 7 मेला सगळ्यांनी कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या आदरणीय पाणीदार खासदार संजय काका यांना 5 लाख प्लस लीडनं विजयी करा आणि या रामनवमीच्या निमित्ताने इथल्या जनतेला सगळ्यांना सुख समाधान वैभव भरभराट आणि चांगलं आरोग्य लाभो याच मी सदिच्छा देते. नमस्कार. प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये, जिथे मिळणार आहे सेलेरिओ, वॅगनार, ऑल्टो केटेन, एस्प्रेसो हजर स्टॉक मध्ये. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड 100% कर्ज आणि शेतकरी बंधूंना 6 वार्षिक हप्त्याची सोय. कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स, मिरज सांगली रोड मिरज. संपर्क 9172 21 22 23. तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव. जत आउटलेट जत सांगली रोड जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे. राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल. नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे. आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे. येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी. जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम 150 भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत. यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन, दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट, तिसरं पारितोषिक वॅगनार, चौथं पारितोषिक ऑल्टो, 5वं, 6वं आणि 7वं पारितोषिक बुलेट आणि 8वं आणि 9वं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल. म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 78 75 36 1112 किंवा 91 46 56 1112. अधिक